आज मी तुम्हाला एकदम रवाळ असे साजूक तूप तयार करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 5 दिवसाची साई साठवून ठेवली होती। ही साई मी फ्रीजमध्ये ठेवली होती। तूप बनवण्याच्या अगोदर 1 तास बाउल बाहेर काढून ठेवला होता। आता ही साई चमच्याने फेटून मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी क्रीम तयार करून घेतली आहे। यामध्ये पाणी घालून घेऊया आणि आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। वरती आलेला लोण्याचा गोळा काढून घेऊया। राहिलेल्या ताकाचे तुम्ही आप्पे कढी बनवू शकता। हा लोण्याचा गोळा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे यामधील दुधाचे कण निघतील। पॅन गरम करून घेतला आहे, त्यामध्ये लोण्याचा गोळा घालून घेऊया आणि गॅस मिडियम ठेवून हे एकसारखे हलवत राहायचे आहे, नाहीतर तूप वरती येऊ शकते। हे पहा, इथे आपले तूप कडत आहे। आता वरतून थोडे 2 थेंब पाण्याचे घालून पाहूया। तडतड आवाज आला की आपले तूप तयार झाले असे समजूया। मस्त कलर आला आहे। एका भांड्यामध्ये हे तूप गाळून घेऊया। तयार आहे साजूक तूप।